अतिवृष्टीमध्ये नुकसानग्रस्त अपात्र ठरलेल्या 1,98,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती आमदार संदीप धुर्वे यांनी दिली। आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या मागणीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी व विमा कंपन्यांची बैठक घेतली। त्यात आर्णी, केळापूर, घाटंजीसह जिल्ह्यातील अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांना 43,65,75,000 रुपये अदा करण्याचा आदेश दिला। जिल्ह्यात माहे जुलै ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित 6,23,921 शेतकऱ्यांनी पूर्वसूचना नोंदविल्या होत्या, पण पीक विमा कंपनीने चुकीच्या पद्धतीने पंचनामा करून 3,06,050 सूचना अपात्र केल्यात। विमा कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने पीक नुकसान भरपाई वाटप करण्यात आली असल्याची तक्रार आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी केली होती। त्यासमोर मी ही आग्रहाची विनंती त्यांना केली की बऱ्याचशा कास्तकार, हजारो कास्तकारांना पीक विमा मिळालेला नाही, त्यांना रिजेक्ट करणे ह्या कुठेतरी कंपनीचं दुर्लक्षितपणा आहे। त्यांनी प्रॉपर सर्व पंचनामे नाही केले, म्हणून तुम्हाला आमची आग्रहाची विनंती आहे। आमच्या आग्रहाच्या विनंतीला त्यांनी मान देऊन आपल्या आर्णी, केळापूर, घाटंजी विधानसभेसाठी रिजेक्ट केलेल्या केसपैकी 49,530 शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार आता आपल्या विधानसभेला 10,86,18,000 रुपये शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रूपात मिळणार आहेत। तसंच यवतमाळ जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांना रिजेक्ट झाला होता माझ्या मतदारसंघ व्यतिरिक्त, तोही मुद्दा मी घेतला आणि आता माझा मतदारसंघ पकडून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील रिजेक्टेड 1,98,552 शेतकऱ्यांना आता पीक विमाचा लाभ भेटणार आहे। त्याच्याकरता 43,65,00,000 निधी मंजूर झालेला आहे आणि येत्या 15 दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जाणार आहेत। त्याकरता मी